आजचा सुंदर असा दिवस पाहण्याचे भाग्य तू आम्हा सर्वांना दिल्याबद्दल मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते प्रभू। तू आम्हाला अनाथ असे सोडले नाहीस, तर तू आमच्या अंतःकरणात वास करतोस, म्हणून मी तुझे आभार मानते। धन्यवाद देते पिता, तू आमच्यावर एवढं प्रेम केलंस की तुझा एकुलता एक पुत्र तू आमच्यासाठी दिलास, म्हणून मी तुझे कोटी कोटी आभार मानते व धन्यवाद देते प्रभू। हजारो आणि हजारो लोक उत्तरेकडून, पूर्वीकडून, पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून आले आहेत। सर्व चौथरे लोकांनी भरून गेले आहेत, म्हणून मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते पवित्र आत्मा। आज इथे बोलणारी मी नाही, तर पवित्र आत्मा तुम्ही आहात। धन्यवाद देते पवित्र आत्मा, तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या जिभेचा, माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतला आहे, म्हणून मी तुमचे आभार मानते व धन्यवाद देते पवित्र आत्मा। इथे कोणाला कशाची गरज आहे ते सर्व तुम्हाला माहिती आहे व तुम्ही आम्हाला एकदम सोप्या रीतीने व उदाहरणासकट शिकवता, म्हणून मी तुमचे आभार मानते व आज तुम्ही आम्हाला जे काही शिकवणार आहात ते आमच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 30 पट, 60 पट व 100 पटीने पीक आलंच आहे असा माझा विश्वास आहे व ही प्रार्थना मी अब्बा बाप्पा येशूच्या नावाने करते। आमेन। हालेलुया, हालेलुया। झोप आली म्हणजे झोपल्यात ते बोला हालेलुया। झोप आली वाटते तुम्हाला, सर्वांनी बोला जोरात हालेलुया, हालेलुया। आता जे जागे आहेत ते बोला हालेलुया। सर्व जागे झाले तर काय शिकलो आपण? काय शिकलो? विश्वास। अजून कृती करणे। पण असं आहे की आपण विश्वास तर शिकलो, आता माहित पडलं विश्वास म्हणजे काय? माहित पडलं? मार्क 11:24 11:24 आता हेच वचन घेतलं होतं ना, काय लिहिलं आहे? म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल। काय धरा? विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला। हे आता शिकले की नाही? आणि समजा आपण एवढ्या साक्ष ऐकतो इथे, पण तुम्हाला असा विचार नाही की ती बाई पण एकच वचन बोलते आणि मी पण एकच वचन बोलते, पण तिचं कार्य झालं आणि माझं नाही, कशाला हो? असा कोणाला विचार नाही येत, फक्त वाटते मलाच यायचा। येते? तुम्हाला पण येते की तिचं कार्य झालं आणि मी पण सेम वचन बोलते, पण माझं कार्य कशाला नाही होत? येते विचार? तर एक उदाहरण देते। समजा इथे कोण कोली आहेत? सर्व कोलीच आहेत। मग बोट माहीत आहे? समजा तुम्ही एक नवीन बोट बनवायला दिली, कितीची असते? 80 लाख। कितीची? 60 लाख। तर समजा तुम्ही एकदम नवीन बोट बनवायला दिली आणि सर्व झाली बोट नवीन आणि ती पाण्यात उतरली, तर ती चालणार नाही? चालणार? नवीन आहे बोट, मशीन सर्व लावलं
डिझेल लागेल की नाही? जर डिझेलच नाही टाकलं आणि मी खूप प्रार्थना केली, ते बोट चालणार नाही? चालणार. अरे पण मी प्रार्थना केली, डिझेल नाही टाकलं, विश्वासाची प्रार्थना केली, चालणार? मग डिझेल टाकायचाच होईल, बरोबर? म्हणजे जोपर्यंत आपण त्या बोटीमध्ये डिझेल नाही टाकत तोपर्यंत ती बोट चालू शकते नाही चालू शकत. तसंच आपण जे काही आता शिकलो ते एवढंच शिकलो. ह्याच्या पुढे काय लिहिलं आहे ते वाचलं कोणी? आपण सर्वांनी शिकलो की जे काही मागाल ते मिळालेच आहे, त्यावर विश्वास ठेवा, हे शिकलो की नाही? आणि ते आपल्याला मिळेल. पण याच्या पुढे प्रभू काय सांगते ते कोणी वाचलं का? नाही वाचलं. मग आता वाचायचं आहे पुढे. आणखी आणखी म्हणजे जे पुढे आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये अजून काहीतरी आहे की नाही? मग काय आहे ते? तुम्ही जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. काय सांगितलं आहे करायला? क्षमा करायला सांगितले आहे. म्हणजे जे पुढचं वचन आहे तेवढंच केलं आपण. समजा तुम्ही दररोज बोलता धन्यवाद प्रभू तुम्हाला हे दिलं आहे, पण जर हेच नाही केलं, क्षमाच नाही केली तर ते पूर्ण होणार का? म्हणजे समजा आता यो पाईप आहे, दिसते पाईप आहे यो, ह्याच्यामधून पाणी समजा वाहते आणि मी मध्येच एक दगड आणून ठेवला तर पाणी वाहणार ना? नाही वाहणार. कशाला? दगड ठेवला आहे म्हणून तो तिथेच थांबणार. म्हणजे जर आपण क्षमा नाही केली तर आपले जीवनात जे काय आशीर्वाद सर्व जे काय आपल्याला प्रभू येशूने दिलं आहे ते आपल्याकडे येऊ शकते? कोणाविरुद्ध जर आपण कोणाला क्षमा नाही केली म्हणजे तो आपण दगड ठेवला आहे मधन आणि ते आशीर्वाद स्वर्गातून वाहतात. पण जे आपण क्षमा नाही केली, तो दगड ठेवला आहे, त्या दगडाच्या इथपर्यंत आपल्यापाशी ते पोचू शकते का? नाही. आणि जर क्षमा हा विश्वासाचा पण एक नियम आहे आणि जर क्षमाच नाही केली तर आपण जे काही मागितलं आहे ते आपल्याला मिळू शकते? तरी ते वाटते सर्वजण चांगले आहेत, कोणाविरुद्ध काही ठेवत नाही. मीच वाटते तू तशी. इथे चांगली माणसं आहेत ना? कोणीच कोणाविरुद्ध काही ठेवलं नाही ना? नाही ना? समजा आता एक उदाहरण, ही समजा एंजल आहे आणि ती खूप प्रार्थना केली आणि ह्या वायरीला हात लावला तर तिला काय होईल? शॉक लागेल. पण आता मी पण पकडली आहे, मला शॉक लागला नाही. आणि समजा याचं एक कवर काढलं आणि ती हात लावते, शॉक लागेल. समजा ती 40 दिवस उपवास केला आणि आली, मग शॉक लागणार? अरे ती 40 दिवस उपवास केला तरी पण लागणार. कशाला? ह्याचा एक सिद्धांत आहे की जो पण हात लावणार, कवर नसलेल्या वायरीला जो पण हात लावणार त्याला शॉक लागणारच. समजा मी खूप प्रार्थना केली, उपवास केला आणि आली, मग मला नाही लागणार ना? मला पण
कारण हा सिद्धांत सर्वांवर सारखाच चालतो. त्याच प्रकारे जर आपण क्षमाच नाही केली तर आपल्यापाशी काय येऊ शकते? नाही येणार. आता आपण एक वचन घेऊया. गलतीकरास पत्र अध्याय 15 वचन 5. गलेशिया आपण एक दाखला वाचूया. आपण एक दाखला वाचूया. मॅथ्यू 18:21. आता एक उदाहरण देते. समजा आपण इथे सर्व लाईटी लावल्या, सर्व वायरिंग लावली आणि सर्व बटन मारली तर लाईट चालू होणार की नाही? लाईट चालू होणार की नाही? आणि जर मेन स्विचच बंद ठेवला आणि सर्व बटन मारली लाईट चालू होणार का? मेन स्विच बंद आहे. मेन स्विच बंद आहे. आणि मेन स्विच म्हणजे काय? प्रेमाचा स्विच जर आपण आपल्या जीवनात बंदच ठेवला आणि सर्व बटन मारली तर आपल्या जीवनात काय होणार का? कारण जो मेन स्विच आहे तोच बंद ठेवला आहे. मग जर आपल्या जीवनात आपल्याला जी आता परिस्थिती दिसत आहे ती बदलायची असेल आणि जर कोणाला क्षमा नसेल केली, त्याला क्षमा करायची असेल तर पहिला काय करावं लागणार? जो मेन स्विच आहे तो चालू करावा लागणार की नाही? वचन वाचा. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी. 7 वेळा काय? तेव्हा कोण आला? पेत्र कोणाकडे गेला? येशूकडे गेला आणि काय म्हणतो? माझ्या भावानी किती वेळा माझ्या विरुद्ध अपराध केला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा काय? तो प्रश्न पण विचारते आणि उत्तर पण स्वतःच देते. पुढे येशू काय म्हणाला? येशू त्याला म्हणाला 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही. येशू काय म्हणाला? 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही. कधी कधी आपण पण विचार करतो की नाही, जर आपल्या विरुद्ध कोणी काय केलं तर किती एक वेळा आपण क्षमा करून जातो, दुसऱ्या वेळेला पण क्षमा करतो आणि नंतर बोलतो किती वेळा तुला क्षमा करायची? बोलतो की नाही? वाटतीनेच बोलायची. उत्तनवाले सर्व चांगले आहेत ना? कोणीच नाही बोलत ना? बोलतो. मग आपण स्वतःच बोलतो. 1 वेळा क्षमा करतो, 2 वेळा करतो, तिसऱ्यांदा करायला अवघड जाते. म्हणजे पेत्राला पण क्षमा करायला कोणाला तरी अवघड जात असेल तेव्हाच तो प्रश्न विचारते की नाही. आणि प्रभू काय म्हणतो की 7 वेळा
असे मी तुला म्हणत नाही. म्हणजे किती वेळा सांगते? 7च्या 70 वेळा म्हणजे 7 गुणिले 70. 7 गुणिले 70 किती? 490. म्हणजे 490 तास. म्हणजे ते अनगिनत. जितक्या वेळा तुझ्या विरुद्ध कोण काय पण करेल, तुला काय करायचं आहे? क्षमाच करायची आहे. पण आपण तशी क्षमा करतो की एक वेळा केली जा, विचार मी तुला नाही करणार. जर समजा ती व्यक्ती तुमच्या समोरून येते आणि तुम्ही पण जाता, ती आल्यावर तुम्ही तुमचा रोड चेंज करता. असं कोण नाही करत वाटते? काही जण ते असे असतात की त्यांनी 10 वर्ष 15 वर्ष जे झालं आहे ते अजून पण आठवण करून ठेवलं आहे. कोणीच नाही ठेवलं आहे. मग ते तसंच ठेवायचं आहे की ते काढायचं आहे? तसंच नको तुम्हाला. कारण जे काही आशीर्वाद प्रभूने दिले आहे ते तुमच्याकडे येऊ शकतात. कारण तुम्ही मेन स्विचच बंद ठेवला आहे. मग तो चालू करायला पाहिजे की तसाच बंदच पाहिजे? चालू करायला पाहिजे. आणि पुढे आपल्याला प्रभू काय म्हणतो? पुढे म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला एक मिनिट. म्हणूनच काय? स्वर्गाचे राज्य कसे आहे? एका राजासारखे आहे. तर कोण येईल राजा म्हणून? राजा छोटा आहे आपला राजा. पुढे आता हा कोण आहे? राजा आहे. पुढे वाचा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले. म्हणजे आता हा राजा आहे आणि ह्या राजाला एक दिवस काय वाटलं? सर्वांकडून हिशोब घ्यावा असं ह्या राजाला वाटलं. आणि पुढे आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा आता एक मिनिट. आता एक दास म्हणून या कोणीतरी. समजा हा राजा त्याच्या दासाकडून काय घेऊ लागला? हिशोब घेऊ लागला. आणि मग काय झालं? तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. आता कर्जदार कोण येईल? एक कोणतरी या. जे नाही. तर राजा ह्याच्याकडून हिशोब घेत होता तेव्हाच कोणाला आणले? कोणता कर्जदार? लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. कोणाकडे आणले? राजाकडे आणले. मग पुढे काय झालं? त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. म्हणजे ह्या दासाला काय होतं? लाखो करोडांचं काय होतं? कर्ज होतं जे कोणाला द्यायचं होतं? राजाला. आणि ह्या दासाला राजाकडे आणलं
तेव्हा काय झालं, त्याच्याकडून फेड करण्यासाठी काय होते का? काय होते? मग काय केलं? राजाने काय हुकूम केला? त्याची बायको व मुले आणि त्याच्याकडे जे काय आहे ते विकून काय करायला सांगितलं? फेड करायला सांगितली. मग काय झालं ते? तेव्हा त्या दासाने त्यांच्या पाया पडून विनवले. म्हणजे आता ह्या दासाकडे काहीच नव्हते आणि जेव्हा याला सांगण्यात आलं की तू तुझी बायको मुले सर्व जे काही तुझ्याकडे आहे ते विक आणि माझी फेड कर, पण त्याच्याकडे काय होतं का? नाही. आणि त्याने काय केलं? कोणाच्या पाया पडला? राजाच्या पाया पडून त्याला विनवले. काय विनवले? मला वागवून घ्या, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करी. म्हणजे मला आता सोडून द्या, मी नंतर तुमची फेड करीन. असं कोण म्हटलं? हा दास कोणाला म्हटला? राजाला. आणि पुढे काय झालं? तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. आता हा दास राजाला विनवणी करू लागला, त्याच्या पाया पडू लागला. तर राजाला काय आली? त्यावर दया आली. आणि राजा काय म्हटला? त्याचं कर्ज काय केलं? राजाने माफ केलं आणि त्याला मोकळं केलं. आणि पुढे काय झालं? आणि या दासाला त्याने सोडलं. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. आता दुसरा दास कोण येईल? राजा बरा आहे आपला. तर ह्याचा कोण आला? हा दास. याला जेव्हा मोकळं केलं, हा बाहेर पडला आणि त्याला त्याचा कोण भेटला? सोबतीचा दास भेटला. पुढे त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. म्हणजे आता ह्या दासाला सोडलं आणि जेव्हा हा जात होता तेव्हा त्याला त्याचा सोबतीचा दास भेटला. आणि याच्याकडे किती देणे बाकी होते? 100 रुपये याला द्यायचे होते. पुढे तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. म्हणजे हा जो दास होता ह्याला किती रुपयांचं कर्ज होतं? इथे तर लाखो लिहिलं आहे, दुसऱ्या बायबलमध्ये करोडो लिहिलं आहे, अब्जो लिहिलं आहे. तर ह्याचं कर्ज राजाने काय केलं? माफ केलं. आणि जेव्हा ह्या दासाला त्याचा सोबतीचा दास भेटला तर याला किती द्यायचे होते? 100 रुपये द्यायचे होते. आणि ह्या दासाने काय केलं? त्याची नरडी आवडली. कशासाठी? फक्त 100 रुपयासाठी. आणि पुढे काय झालं? ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करी. तर ह्याला 100 रुपये द्यायचे होते हिला.
तर हा आता याच्याकडे पाया पडतो, हात जोडतो आणि म्हणतो, मला आता सोडून दे, मी तुझी फेड करीन नंतर. हेच या दासाने राजाबरोबर केलं की नाही. तो राजाच्या पाया पडला आणि राजाने त्याच्यावर दया खाऊन त्याला सोडलं. पण हा काय करते, ह्याच्या पण पाया पडते, पण हा याला सोडते का? नाही. मग पुढे काय झालं? पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. म्हणजे फक्त 100 रुपये द्यायचे होते आणि हा त्याच्या पाया पडतो, हात जोडतो, पण हा याला माफ करतो का? नाही. आणि ह्यांनी त्याला कुठे टाकलं? फक्त 100 रुपयासाठी जेलमध्ये टाकलं. पण जेव्हा ह्याला कर्ज होतं तेव्हा त्याच्यावर दया खाऊन त्याला माफ केलं. पण आता हा व्यक्ती याला माफ करतो का? नाही. आणि त्याला तुरुंगात टाकतो, म्हणजे जेलमध्ये टाकून देतो. पुढे तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले. आता जेव्हा पहिल्यांदा याला पकडलं होतं तेव्हा आजूबाजूला दुसरे दास असतील की नाही, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी हे सुद्धा पाहिलं की राजाने त्याला माफ केलं, क्षमा केली. आणि जेव्हा आता हा यांच्या बरोबर असं वागतो तेव्हा पण त्या दासांनी बघितलं असेल की नाही. आणि त्या दासांना काय वाटलं? दुःख झालं. कशाला झालं असेल बरे? कारण ह्याने याचे लाखो रुपये सोडले आणि हा 100 रुपये सोडत नाही. पुढे आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धनाला स्पष्ट सांगितले. म्हणजे जे इतर दास होते ते कोणाकडे गेले? राजाकडे गेले. आणि जे काही झालं, तुम्ही याची क्षमा केली पण ह्यांनी दुसऱ्याची क्षमा केली नाही, ती बी फक्त 100 रुपयासाठी. हे सर्व जे घडलं ते जाऊन कोणाला सांगितले? राजाला सांगितले. आणि राजा काय करतो मग? तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दृष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. म्हणजे ह्या दासाला परत कुठे आणलं? राजाकडे. आणि राजा त्याला काय म्हणतो? अरे दृष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला. म्हणजे राजा त्याला काय म्हणतो? अरे दृष्टा, तू माझ्याकडे विनवणी केली म्हणून मी तुला सोडले. आणि पुढे मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? आता राजा त्याला प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो? जशी तुझ्यावर दया केली तशी आपल्या सोबतीच्या दासावर तुला दया करता आली नाही काय? मग तो काय म्हणतो? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. कोणाच्या हाती दिले? तर
जेव्हा याला क्षमा केली याच्यावर दया करून, तर ह्याची जबाबदारी काय होती? जशी मला क्षमा मिळाली तशी आता मी दुसऱ्याला पण क्षमा करायची. पण त्याने केली का? आपल्याला क्षमा मिळाली आहे की नाही? म्हणजे याच्यातून काय समजते की हा कोण आहे? आपला देवपिता. आणि हे कोण आहोत? आपण. आणि आपण किती पाप केली असतील, किती चुका केल्या असतील, लाखो करोडो केले असतील की नाही? त्यांची माणसं वाटते चुका नाही करतात. म्हणजे ह्याला काय मिळणार होती? सजा मिळणार होती की नाही? पण हा काय करतो? विनवणी करतो. आणि आपला देवपिता ह्याला काय करतो? क्षमा करतो. आणि ह्याच्या ज्या काही सर्व चुका होत्या त्या कोणावर टाकतो? त्याच्या मुलावर, म्हणजे प्रभू येशूवर सर्व चुका टाकतो आणि त्यावर दया खाऊन त्याला क्षमा करतो. आणि ह्याला क्षमा केली. आपण हे आहोत, आपल्याला क्षमा मिळाली. आणि समजा हे आपले शेजारी, आपले भाऊ बहीण, मित्र, आई वडील आपले आहेत. हे आपल्याकडे येतात आणि ह्यांचून एक चूक केली तर आपण क्षमा करतो. 100 रुपयासाठी कुठे टाकतो? तुरुंगात टाकतो. म्हणजे आपण आपल्या सोबतीच्यानं क्षमा करतो नाही. पण देवपित्याने आपल्याला क्षमा केली आहे की नाही? आपण एक वचन बघूया. कोलोसियन 2:13. COL. वाचा. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. करणार आहे की केली आहे? सर्वांची क्षमा झाली आहे. मग आता त्यांनी आपली क्षमा केली आणि जिथे आपण नरकाच्या आगीत जायचो होतो त्याच्यापासून आपल्याला मोकळं केलं. म्हणजे आता आपली क्षमा झाली की नाही? आणि जर आपण दुसऱ्याला क्षमा नाही केली तर आपल्याला कुठे पाठवेल मग? ते वचन काय सांगते? परत जाऊया आपण. मॅथ्यू 18:34. जर आपण आपल्या शेजाऱ्याला क्षमाच नाही केली मग आपल्याला कोणाच्या हातात दिलं जाईल? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. कोणाच्या हाती दिले? म्हणजे जर आपण क्षमा नाही केली तर आपल्याला कोणाच्या हाती दिले जाईल? उंदीर पाहिलाय तुम्ही? तो जर तो जर आपण पकडायचा असेल तर आपण काय करतो? पिंजऱ्यात काहीतरी लावतो आणि जसा तो पिंजऱ्यात घुसतो त्याला काय करतो? पकडतो, गोणीत टाकतो आणि तो मारतो की नाही? की सोडतो? मग आपल्याला पण शैतान गोणीत टाकून जो मारतो का? कारण जो मेन स्विच आहे तोच आपण बंद ठेवला आहे. मग आपल्याला हाल करणाऱ्याच्या हाती दिले जाते की नाही? आणि मग येतो आणि बोलतो, ब्रदर थोडी प्रार्थना करा. कोणाच्याच नाही बरोबर असं होत. झालंय?
की होते? आणि आता आपल्याला काय करायचं आहे? जर आपली क्षमा केली आहे तर आपल्याला पण दुसऱ्याला क्षमा करायची आहे की नाही? आपण अजून एक वचन घेऊया. इफिसिकरास पत्र अध्याय 4 वचन 32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कणवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. जशी आपल्याला क्षमा केली आहे तसंच प्रभू काय सांगतो? एकमेकांना क्षमा करा. तर आपण सर्वांनी केली आहे की नाही? सर्व इथे चांगली माणसं आहेत की नाही? पुढचे असतात ते. आपली सर्व क्षमा झाली आहे की नाही? मग आपलं पण काय आहे आता कार्य? दुसऱ्यांना क्षमा करायची. आणि आपल्याला कुठलं कर्ज आहे? इथे कोणाला कर्ज आहे? कोणाला कर्ज आहे? आपण एक वचन बघूया. रोमकरास पत्र अध्याय 13 वचन 8. एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. ऋण म्हणजे काय? कर्ज. म्हणजे एकमेकांवर प्रीती करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण आपलं सर्व कर्ज कोणी फेडलं आहे? प्रभू येशूने सर्व कर्ज फेडलं आहे. आणि आपल्यावर आता कुठलं आहे? फक्त एकच कर्ज आहे. कुठलं? तिथे लिहिलं आहे, प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. म्हणजे कुठलं कर्ज आहे? प्रेमाचं. आणि आपल्याला प्रेम जे आपले शेजारी आहेत, भाऊ बहीण आहेत, आई वडील आहेत, सर्वांना वाटून काय करायचं आहे? ते कर्ज हळूहळू फेडायचं आहे. फेडता की तसंच आहे? फेडायचं आहे कर्ज की तसंच ठेवायचं आहे? फेडतो. पुढे कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कशावरून पूर्णपणे पाळले आहे? प्रीती करून पूर्ण नियमशास्त्र पाळले आहे. म्हणजे आता एकच काम आहे. काय करायचं? प्रीती करायची आणि क्षमा करायची. पुढे कारण व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस, ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश
जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्या वचनात आहे. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही आज्ञा असो, व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस आणि इतर सर्व आज्ञांचा सारांश काय आहे? जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. म्हणजे काय पण घ्या, पूर्ण बायबलचा सारांश काय आहे? जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर पण प्रीती कर. पुढे प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन हो. म्हणजे आता फक्त काय करायचं आहे? प्रीती करायची आहे. आणि आता फक्त बोलून होणार की ते कार्यात पण टाकावं लागणार? फक्त बोलून नाही होणार ना. समजा आता जेवण बनवलं आहे, तर मी प्लेट घेते आणि प्रार्थना करते, ती तुमच्या मुखात जाऊ दे. नाही जाणार, तुम्हाला खावं लागणार की नाही? नाहीतर एक काम करते, मी तुमच्या वाट्याचं जेवते, म्हणजे तुमचं पोट भरेल. नाही भरणार का नाही भरणार? जर तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्हालाच खावं लागणार की नाही? तुम्हालाच खावं लागणार की नाही? मग ते क्षमा पण कोणाला करावी लागणार? की प्रार्थना करून ब्रदर प्रार्थना करा, हे होत नाही. पहिला काय करावं लागणार? क्षमा करावी लागणार आणि मेन स्विच ऑन करावा लागणार, नाहीतर काहीच नाही होणार. हालेलुया. कारण आपण इथे बसलो आहोत, आपण कोणाविरुद्ध काय ठेवलं आहे मनात ते कोणाला माहित आहे? प्रभू येशूला सर्व काही माहित आहे की नाही? की इथे कोण बसला आहे, कोणाच्या मनात कोणाविरुद्ध काय आहे ते त्याला सर्व माहित आहे. पण जर आपण फक्त बोलतो तर त्याच्याने काय होईल? नाही होणार. समजा एक उदाहरण देते. हँडवॉश बघितला आहे? हात कशाने धुता? हँडवॉशने. ते हातात घेता, बॉटल हातात घेता येते, बॉटल हातात घेता येते. त्याच्यावर जे लिहिलं आहे, समजा डेटॉलचं हँडवॉश घेतलं, त्याच्यावर काय लिहिलं असते? 99% काय लिहिलं असते? 99% जर्म्स मारते. तर ते मी हातात घेते, त्याचा वास पण घेऊ शकते की नाही? ते वाचू पण शकते की नाही? पण जोपर्यंत ते मी हातावर टाकून त्याच्याने हात नाही धुत, तोपर्यंत माझे हात साफ होतील नाही. त्याच प्रकारे बायबल आपल्याला हातात घेता येते की नाही? त्याच्यात जे लिहिलं आहे ते वाचता येते की नाही? त्याची आपण पोची पण घेऊ शकतो की नाही? पण जे त्याच्यात लिहिलं आहे ते जर कार्यच नाही केलं तर काय होईल? काय होईल का? हँडवॉश घेऊन हात धुले तेव्हाच हात साफ होणार की नाही? त्याच प्रकारे बायबलमध्ये जे लिहिलं आहे ते आपल्या जीवनामध्ये काय करावं लागणार? उतरावं लागणार. मग उतरणार की फक्त बोची घ्यायची आणि ठेवायचं? काय करायचं? उतरावं लागणार. मग काय समजलं? काय समजलं? हालेलुया. मग आता काय करावं लागणार? काय समजलं? क्षमा करायची की तशीच ठेवायची? बोटीमध्ये जर डिझेलच नाही टाकलं तर आपल्याला काय भेटू शकते? आणि आपण एक वचन घेऊया, यशाया 43:25.
मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो. मीच तो तुझी पातके स्मरत नाही. पण आपण दुसऱ्यांचे अपराध ठेवतो की नाही? मी सर्व करणार, पण माझ्या सासूने जे केलं आहे तिला मी माफ नाही करणार. असं कोणाच्याच नाही मनात येत ना. मी सर्व काही करणार, पण मी त्याला क्षमा नाही करणार, असं कोणच नाही बोलत. सर्वांनी क्षमा केली आहे. आपण बोलत नाही ना, मी सर्व करणार पण मी त्याला क्षमा नाही करणार. तो मेला तरी मी त्याला क्षमा नाही करणार बोलतो. पण त्याचं बोलायचं आहे, मग काय करायचं आहे? नाहीतर मग तो अडखला आहे, तो तसाच राहणार. आणि एक वचन लिहून घ्या. प्रभू येशू लिहिता, तू माझ्या सर्व अपराधांची प्रभू येशू, तू माझ्या सर्व अपराधांची क्षमा केलीस. तशीच मी सर्वांना क्षमा करतो. व मी सर्वांवर प्रेम करतो. आणि मी सर्वांकडून क्षमा मागतो. आणि मी त्यांचे चांगले करतो. हे वचन रोज सकाळी बोलायचं आणि त्याच्यानंतर आपण जे काय वचन कन्फ्युज करतो ते करायचं. आपली जी काय प्रार्थना आहे ना ती करायची. मग पहिला हे वचन रोज सकाळी कन्फ्युज करायचं. लिहिलं सर्वांनी? लिहिलं का? प्रभू येशू, तू माझ्या सर्व अपराधांची क्षमा केलीस. तशीच मी सर्वांना क्षमा करतो व मी सर्वांवर प्रेम करतो. आणि मी सर्वांकडून क्षमा मागतो. आणि मी त्यांचे चांगले करते. हे वचन रोज कन्फ्युज करायचं. आणि आता फक्त बोलल्याने काय होणार की आपल्याला ते करावं लागणार, कृतीत पण आणावं लागणार की नाही? हालेलुया, हालेलुया. तर काय समजलं? काय समजलं का? काय समजलं? जशी परमेश्वराने आपल्याला क्षमा केली आहे तशीच आपल्याला सुद्धा एकमेकांना क्षमा करायची आहे. दुसऱ्यांचं काय मनात
ठेवायचं नाही. पण जर समजा माझ्या बहिणीने माझ्या विरुद्ध काय केलं आणि मी इथे आली, बसली प्रेममध्ये, सर्वांनी विचारलं की आपण प्रेम करतो का, आपण प्रभूचे शिष्य आहोत का, तेव्हा आपण काय म्हणतो, मी प्रभूची शिष्य आहे. पण मी बोलतो, पण जे आतमध्ये आहे त्याचं काय, मी क्षमा केली आहे तिला, पण मी बोलतो की मी प्रेमाने चालते, मी प्रभूची शिष्य आहे, तर काय होऊ शकते का. जोपर्यंत मी माझ्या हृदयात जी घाण आहे ती बाहेर काढत नाही, ती साफ करत नाही, तोपर्यंत काय होऊ शकते का. आणि ती काढायला मला काय करावं लागणार. समजा उदाहरण, एक नळ आहे, त्याच्या नळाच्या खाली तुम्ही एक काले पाण्याचं बकेट ठेवलं आणि नळ चालू केला आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बाहेर गेले आणि अर्ध्या तासानंतर आल्यावर काय भेटणार त्या बकेटमध्ये, साफ पाणी. कसं काय, घाणेरडा पाणी बाहेर गेला. कसा काय गेला, नळ चालू होता, वरून बालदीमध्ये काय जात होतं, स्वच्छ पाणी जात होता आणि जो घाणेरडा पाणी होता तो काय करत होता, बाहेर पडत होता. म्हणजे जसं जसं तुम्ही वचन घेता आणि ते सतत बोलत जाता तुमच्यामध्ये जी घाण आहे ती आपणे आप बाहेर पडते आणि जे पवित्र वचन आहे, सत्य आहे, ते कुठे जाते, आपल्या अंतःकरणात जाते आणि ती सर्व घाण बाहेर पडते. मग काय करावं लागणार, वचन बोलावं लागणार आणि ते कृतीत आणावं लागणार, नाहीतर काय होऊ शकते का. आणि कसं, असं वचन घेतलं आणि असं बघितलं, प्रभेश्वर तुझे शरीर खाते, तुझे रक्त पिते, असं होईल ना. मग कसं बोलावं लागणार, मनातल्या मनात बोलून होणार की नाही, नाही होणार. मग कसं बोलावं लागणार, मुखाने आवाज काढावा लागणार की नाही. जर भूक लागली आहे तर तुम्ही मनातल्या मनात बोलता, मला भूक लागली आहे, कोणीतरी जेवण द्या. मनातल्या मनात बोलल्यावर आणतात ना, नाही. मग काय करता, मुखाने बोलता जोरात, तेव्हाच ते जेवण येते. मग तसंच वचन पण मनातल्या मनात बोलावं लागणार की मुखाने आवाज काढावा लागणार, मुखाने आवाज काढावा लागणार. वाटते भूक लागली सर्वांना, पोटाकडे माईक नेल्यावर आवाज येईल. झोप आली आहे का, म्हणजे झोपल्यात ते बोला हालेलुया, म्हणजे सर्व जागे आहेत वाटते. हालेलुया, हालेलुया. आता हृदयाच्या जमिनीवर काय पेरावं लागणार, प्रेमाचं बीज, आणि त्याला फळ येणार. जर प्रेमाचंच पेरलं, म्हणजे दुसरे काही बीज पेरले आहेत त्याचं काय, फक्त प्रेमाचंच बीज पेरलं आहे आपण आपल्या हृदयात, की रागाचं, दुसऱ्यांविषयी जळपणाचं, फक्त प्रेमाचंच पेरलं आहे वाटतं इकडच्या माणसांनी, हो की नाही. नाही, मग कुठलं पेरलं आहे दुसरं, रागाचं पण पेरलं आहे, नाराजगीचं, जळपणाचं. मग ती कोणतं चांगलं बीज आहे की ते वाईट आहे. मग जर तुम्ही जमिनीत बीज पेरलं तर त्याला फळ येईल की नाही, म्हणजे वाईटाला पण फळ येईल. मग काय करावं लागणार, चांगलं ते पेरायला पाहिजे की वाईट आहे ते. आणि आता शिकले, मग काय करायचं, प्रेमाने वागायचं इतरांनी, की अजून जे चालत आहे ते तसंच चालू द्या. ही बोलते, बोलणार आणि जाणार, हिला काय माहित आपल्याला काय करावं लागते. काय करणार, एकेकानांनी ऐकणार, दुसऱ्याने सोडणार, तिथे पकडून राहणार. की खाली गेल्यावर चोर येतो, तो चोरी करायला, चोरी करून
जातो. मग चोरी करायला द्यायचं की तसंच ठेवायचं? आणि त्यावर कृती पण करायची की नाही? आणि जर प्रेमच नाही केलं, कारण आपण कुठून आलो? कोण डीमार्ट वरून आलंय का? नाही, कोणीच नाही डीमार्ट वरून आलं. मग कुठून आलो? कुठून आलो? वरून पडलो का? भूक लागली वाटते, कोणीच नाही बोलत. डीमार्ट वरून आलो की वरून पडलो? कुठून आलो माहित नाही? आईच्या उदरातून. आणि आपल्याला कोणी बनवलं? देवाने बनवलं. म्हणजे आपला मॅन्युफॅक्चरर कोण आहे? कोण आहे? देव आहे. आणि आपला देव पिता स्वतः कोण आहे? प्रेम आहे. आणि आपण त्याची कोण आहोत? मुलं आहोत. मग आपण पण काय पाहिजे? आपण पण कोण पाहिजे? जर आपला पिता प्रेम आहे, मग आपण कोण पाहिजे? प्रेम पाहिजे. कोणी बघितलंय का पिता प्रेम आहे आणि पुत्र पृथ्वीवर गाल्या देतो? आणि आपण जर बोलत असलो की मी देवाची मूल आहे, मी देवाची पुत्री आहे, जर असं मी बोलत असली आणि मी जाते आणि माझ्या शेजाऱ्याला मारते, त्याला शिव्या देते, तर काय बोलतील माणसं? देव प्रेम आहे आणि ही कोण आहे बोलतील की नाही? जर देव प्रेम आहे तर तो त्याचं मूल पण कोण झालं? प्रेमच झालं. आणि आपल्याला कसं वागावं लागणार? आणि प्रेमाचं अपोजिट काय आहे? विरुद्ध. प्रेमाच्या विरुद्ध काय येते? राग. ते कोण देते? ते कोण देते? सैतान. म्हणजे आपण राग आणि हे सर्व करतो वाईट गोष्टी, तर म्हणजे आपण कोणाची मुलं झालो? मग आता बघा कोण कोणाचं मूल आहे. बाजूवाल्याला विचारा, कोणाची मुलगी आहेस? काय सांगतात? उत्तर पण द्या, फक्त विचारू नका. येशूची. मग आता कसं राहायचं? आनंदित राहायचं. मी देवाची मुलगी आहे, मी देवाचा पुत्र आहे, मी देवाची पुत्री आहे. बाजूवालीला सांगा. अरे आनंदाने सांगा, हक्काने सांगा. मी देवाचा पुत्र आहे. सांगा. माझा देवाची पुत्री आहे, मग कसं राहावं लागणार? आनंदाने. आणि सांगा, आनंद म्हणजे काय? आता तुम्हीच बोलले, आनंदाने राहावं लागणार. प्रेम म्हणजे आनंद. आनंद म्हणजे काय? हौशी म्हणजे आनंद. आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? खुश. खुश आणि आनंद हे दोन एकच आहे की वेगवेगळे आहे? एकच आहे. आता समजा ती बाय आहे, तिचा वाढदिवस आहे आणि तिला मी तिच्या मम्मी डॅडीने मोबाईल दिला गिफ्टला, तर ती काय होणार? खुश होणार. खुश होणार. आणि समजा रात्रीच्या 12 वाजून गेल्या, तिची मम्मी डॅडी आली आणि बोलते जो मोबाईल दिला आहे ना तो दे, तो तुझ्या भावाला द्यायचा आहे. मग आता काय होणार? खुश नाही होणार. कशाला? तिच्याकडून घेतलं म्हणून दुःखी होणार. म्हणजे ती भावना बदलली की नाही? ती खुश होती आणि लगेच 2 मिनिटांनंतर दुःखी झाली. आणि आनंद म्हणजे काय मग? प्रेम नाही, प्रेम वेगळं. आनंद म्हणजे सुरुवातीलाच अंतिम परिणाम जाणून घेणे. लिहा, नेक्स्ट टाइम विचारू. आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? सुरुवातीलाच. बरोबर लिहिलं.
सुरुवातीलाच अंतिम परिणाम जाणून घेणे. म्हणजे जर आता मला माझ्या समोर ही माझी परिस्थिती दिसत आहे, पण जे मी वचन बोलते तर मला जे वचन बोलते त्याच्यामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यावर विचार करून दुःखी व्हायचं आहे, की मला माहित आहे की लास्टचा परिणाम चांगलाच आहे म्हणून आनंदी राहायचं आहे. आनंदी राहायचं आहे की जी परिस्थिती दिसते त्याला बघून दुःखीच राहायचं आहे. आनंद म्हणजे सुरुवातीलाच अंतिम परिणाम जाणून घेणे किंवा माहीत असणे. आता एक उदाहरण देते. तुम्ही प्रेग्नेंट बायको बघितली आहे का? प्रेग्नेंट बायको बघितली आहे का? तर तिला सुरुवातीलाच काहीच प्रॉब्लेम नाही होत, बरोबर? काहीच नाही प्रॉब्लेम होत, बरोबर? तिला चक्कर वॉमिटिंग काहीच नाही होत, बरोबर? होते. तरी पण ती सहन करते की नाही? ती बोलते ना, जर पहिलाच तिला जर चक्कर आले वॉमिटिंग झाली तर ती बोलते मला हे नको, मला बाळ नको. बोलते की नाही? नाही बोलत का? कारण तिला तिचा शेवटचा परिणाम माहीत आहे की आता जे होते त्याच्यानंतर जे मला फळ भेटणार आहे ते काय आहे? चांगलंच आहे. म्हणजे लास्टला तिला काय भेटणार आहे? पण ती ते सहन करते की नाही? ज्या वेदना तिला होतात त्या ती सहन करते की बोलते नाही नाही बस झालं, मी आता सहन नाही करणार, मला नको आहे. बोलते की लास्ट पर्यंत थांबते. कारण तिला माहित आहे लास्टला जेव्हा तिच्याकडे बाळ घेऊन येतात तेव्हा ज्या वेदना तिला झाल्या त्या तिला आठवतात की ती एकदम आनंदी असते. ते बाळ बघून आनंदी असते. मग आता समजलं आनंद म्हणजे काय? समजलं? हालेलुया. आणि आता आपण काय शिकलो? क्षमा, विश्वास, प्रेम. मग आता क्षमा म्हणजे काय? आता शिकलो क्षमा, पण माहीतच नाही क्षमा म्हणजे काय. क्षमा म्हणजे काय? ते नाही विचारत मी, फक्त एकाच शब्दाचा अर्थ विचारते. क्षमा म्हणजे काय? लिहून घ्यायचं आहे. कोणालाच नव्हता आला प्रश्न क्षमा म्हणजे काय? लिहा लिहा. क्षमा म्हणजे समजा एखादा व्यक्ती तुमच्या विरुद्ध काय करते तर तुम्हाला तो काय देते? आता अधिकार देते त्याला सजा द्यायचा. पण तुम्ही तो अधिकार न वापरून त्याच्यावर काय करता? जे देवाचं प्रेम आहे ते करता. त्याला म्हणतात क्षमा. म्हणजे लिहा, क्षमा म्हणजे क्षमा म्हणजे माझा जो अधिकार आहे दुसऱ्याला सजा देण्याचा तो अधिकार सोडून देणे व देवाचं प्रेम वापरणे.
लिहिलं? वाचायचं. क्षमा म्हणजे माझा जो अधिकार आहे तो दुसऱ्याला सजा देण्याचा तो अधिकार सोडून देणे व देवाचं प्रेम वापरणे. समजलं क्षमा म्हणजे काय? माता मागचे सांगा, क्षमा म्हणजे काय? क्षमा म्हणजे काय? आताच ते वाचलं, लिहिलं नाही का तुम्ही? लिहिलं नाही? परत वाचवाय. क्षमा म्हणजे माझा जो अधिकार आहे तो दुसऱ्याला सजा देण्याचा तो अधिकार सोडून देणे व देवाचं प्रेम वापरणे. माता प्रेम वापरणार. आता क्षमा म्हणजे काय माहित पडलं? म्हणजे आता आज शिकवलं ते घेऊन तसंच ठेवणार की ते वापरणार पण. आणि आता जेव्हा जेवायला जाणार तेव्हा दुसऱ्यांना बोलायचं की असं झालं तसं झालं, की जे शिकवलं त्यावर मनन करायचं. कारण जे व्यक्ती तुम्हाला जगाचं काय सांगतात, जगाच्या गोष्टी सांगतात, ह्यानी हे केलं त्याने ते केलं, त्याची सासू अशी त्याची सून अशी, म्हणजे ते तुम्हाला काय देतात? पाठी काय आहे? कचरा देतात. आणि आपण कचरा कुठे टाकतो? आवाज नाही, भूक लागली की काय डस्टबिन मध्ये टाकतो की नाही कचरा? आणि जो व्यक्ती तुमच्याकडे कचरा द्यायला येतो तो आपल्याला काय समजतो? कचऱ्याचा डब्बा समजतो. पण आपण कचऱ्याचा डब्बा आहोत? मग जो व्यक्ती येतो कचरा द्यायला, मग त्याचा कचरा घ्यायचा की बोलायचं की जो कचरा आहे तो तुम्ही तुमच्या कपाटात ठेवता? मग आपलं अंतःकरण तिजोरी आहे की नाही? मग आता त्या तिजोरीमध्ये कचरा ठेवायचा की देवाचं वचन? मग जो समोरचा व्यक्ती येतो त्याला आपण काय सांगायचं? त्याच्या ह मध्ये ह करायचं? मग काय करायचं? त्याला आपण काय सांगायचं? वचन सांगायचं. पण याद जाते आमची. त्याच्या ह मध्ये ह करून जातो की नाही? हो, अजून पण जाता. हो बोलतात ती माणसं. तुम्ही जाता ह मध्ये ह करता? लेडीज फक्त असतात. लेडीज ह कसंच नाही करत. फक्त जेंट्स लोकांबरोबर असं होते ना, जेंट्स ह करताना लेडीज वार्ता नाही करत ना? करतो? होय बोलतात. मग आता हो करायचं की आपल्या अंतःकरणाचं रक्षण करायचं? कारण वचन काय सांगते? जॉन 10:10 वाचा. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
इथे जो सामान चोरी करायला येतो तो कोण? सैतान कोण आहे? आणि तो काय चोरी करायला येतो? आपले दागिने, आपले पैसे, आपलं घर, आपला मोबाईल. मग काय चोरी करायला येतो? कुठून? आपल्या अंतःकरणातून वचन चोरी करायला येतो. असाच येतो की कोणाच्या तरी द्वारे येतो. आणि जो व्यक्ती आपल्या बाजूलाच बसला आहे त्याच्याद्वारे पण आला आहे चोरी करायला. मग नीट ऐकायचं की जो बाजूवाला वार्ता सांगते त्या ऐकायच्या. कारण प्रभू येशू कशासाठी आला? वाचा. चोर येतो, चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आपल्याला जीवन प्राप्ती व्हावी व ती पण कशी व्हावी? विपुलपणे व्हावी म्हणून कोणाला? प्रभू येशू आला. अंतःकरणाचं रक्षण करायचं की चोराला चोरी करून द्यायचं? रक्षण करायचं. आता कोणीतरी या शेवटची प्रार्थना करायला. पुढून आवाज येते कुरकुर. भूक लागली त्यांना. या बाई. रिंकल कोण आहे? या रिन्सिया बाई या. ब्रदरांना बघता ते. अरे त्यांच्या पोटातून आवाज येता. लवकर या. एंजल ये. मागून कोणीतरी या. असे घाबरतात ते. निशाबाई या. त्या कोणीच नाहीये. तुम्ही या. तुम्हाला भूक लागली. तुम्ही येता. हे सर्वांनी डोळे बंद करा आणि उभे राहा. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही हा सुंदरसा दिवस बघण्याचा राज्य आम्हाला लाभलं. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. हे प्रभू परमेश्वरा, आजचा हा संपूर्ण दिवस आम्हाला प्रार्थनामय जीवन शिकविल्याबद्दल, शिकवत असल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. हे प्रभू परमेश्वरा, तुझं राज्य ब्रदर आम्हाला शिकवत आहेत व त्यांचे साथी आम्हाला परिवर्तन करून शिकवत आहेत. आम्ही या सर्व टीम साठी प्रार्थना करतो. हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला हे सुंदरसं भाग्य दिल्याबद्दल आम्ही तुझे